टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे। 24 डिसेंबर रोजी 18व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली। सुरुवातीला कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पुणे पोलिसांनी या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं। त्यानंतर उच्च न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे असं म्हटलं। कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेणे हे पोलिसांचे काम आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देण्याची वृत्ती आता बदलण्याची वेळ आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे कार्यक्षेत्र आहे। प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्हाला सांगू नका असेही खंडपीठानं म्हटलंय। टिपू सुलतान मौलाना अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर एआयएमआयएमने कोर्टात धाव घेतली होती। एआयएमआयएमचे पुणे युनिटचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती। टिपू सुलतान, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती आणि संविधान दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या रॅलीचा परवानगी देण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली होती। अखेर मिरवणुकीला परवानगी कोर्टाने देण्यात आली आहे।